आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। महाराष्ट्रातील तब्बल 200 भाविक काठमांडूमध्ये अडकले होते। कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते। महाराष्ट्रातील पर्यटक चीनी दूतावासाकडून व्हिसा न मिळाल्यामुळे ते सगळेच खोळंबलेत। याचीच बातमी साम टीव्हीने दाखवली आणि त्यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाविकांसोबत फोनवरून चर्चा केली आहे। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून चीनसोबत संपर्क सुरू आहे। सोमवारपर्यंत चीनी दूतावासाकडून आवश्यक सहायता प्राप्त होण्याची ही शक्यता वर्तवण्यात येते। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, निश्चित आपण बघू शकतो की पुण्यासह राज्यातल्या विविध भागातनं जे भाविक आहेत ते कैलास सरोवरची जी यात्रा आहे ती करण्यासाठी निघालेले आहेत। पण काठमांडूमध्ये ही जे अडकलेले भाविकांची संख्या आता 200 वर गेलेली आहे। काल आपण बघितलं तर पुण्यातले 50 जे भाविक आहेत ते अडकले होते, मात्र ही संख्या आता 200 वर जरी गेलेली असली तरी हे भाविक जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजे सगळे भाविक जे आहेत ते सुरक्षित आहेत। त्यांच्या खाण्यापिण्याची सगळी सोय जी आहे ती त्या ठिकाणी केली गेलेली आहे। मानस सरोवर यात्रेसाठी लागणारे जे परमिट आहे ते चीनी दूतावासाकडून मिळालं नसल्यामुळे त्यांची यात्रा जी आहे ती त्यांना पुढे होऊ शकलेली नसल्यामुळे याचा सगळा पाठपुरावा जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतल्यानंतर आता प्रशासकीय हालचालींना सुद्धा वेग आलेला आहे। कारण परराष्ट्र मंत्रालयाकडनं या संपूर्ण जे भाविक अडकलेले आहेत त्यांच्या जे परमिट आहेत ते क्लॅरिफाय व्हायला पाहिजेत, क्लिअर होण्यासाठी चीनी दूतावासाकडनं सध्या संपर्क होऊ लागलेला आहे आणि त्यानुसार उद्यापर्यंत या सगळ्या भाविकांचं जे परमिट आहे ते देखील मिळेल आणि त्यांची यात्रा जी आहे ते पुढे निर्धारित वेळेवर सुरू होईल अशी अपेक्षा जी आहे ती सध्या वर्तवण्यात येते। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे या संपूर्ण भाविकांना सध्या मदत मिळते आणि यांची यात्रा आता पुन्हा सुरू होईल अशी आशा व्यक्त करूया।